नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मानेच्या मणक्यांचे सोपे एक्सरसाइजेस की जे कुणीही करू शकतं. तर चला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचं ते म्हणजे फॉरवर्ड बेंडिंग ऑफ नेक. त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे मान घेणं, थोडा वेळ होल्ड करायची आहे. मागे मान द्यायची आहे, होल्ड करायची आहे. 2 1 अशा प्रकारे तुम्ही 5-10 वेळा करू शकता, जितकं तुम्हाला शक्य आहे तितकं. त्यानंतर आपल्याला साईडला बघायचं आहे. 1 होल्ड करायचं थोडा वेळ. 2 होल्ड. लेफ्ट साइड होल्ड. राइट साइड होल्ड. लेफ्ट साइड होल्ड. राइट साइड होल्ड. आता याच्यानंतर पुढे साइड बेंडिंग म्हणतात त्याला, मानेचं. होल्ड करायचं. आता उजव्या बाजूला. होल्ड करायचं थोडा वेळ, जेणेकरून इथल्या सगळ्या मसल्सला तुम्हाला एक्सरसाइज होतो. त्यानंतर ह्या साइड बेंडिंगचंच पुढचं वर्जन म्हणजे की अशा प्रकारे कमरेवर एक हात ठेवायचा आणि एक हात पूर्णपणे वरती घेऊन अशा प्रकारे लेफ्ट साइड, राइट साइड, लेफ्ट साइड, राइट साइड, लेफ्ट साइड. पुन्हा आता आपल्याला नेक रोटेशन करायचं आहे. नेक रोटेशन करताना एकदा क्लॉकवाईज हळूहळू मान फिरवायची आहे, एकदा अँटी क्लॉकवाईज. हे करताना ज्यांना ॲडव्हान्स लेवलचा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेच्या मणक्याचं स्पॉन्डिलोसिस आहे आणि ज्यांना चक्कर येते त्यांनी नेक रोटेशन करू नका. बाकीचे मानेचे एक्सरसाइज करा. त्यानंतर पुढे आपण स्पाइन ट्विस्ट करणार आहेत. स्पाइन ट्विस्टिंगमध्ये काय होतं की तुमच्या सगळ्या पाठीच्या मणक्यांचा व्यायाम होतो. याच्यामध्ये दोन्ही हात समोर आणि मान समोर नजर असायला पाहिजे. बघा, मानेच्या मणक्याला सुद्धा ट्विस्ट बसतो आणि पूर्ण मणक्यांना ट्विस्ट बसतो. पाय जे खालचे जे आहेत ते मी दोन्ही पाय हलवत नाही आहेत. पाय न हलवता ट्विस्ट करायचं आहे. पुढचा मणक्यांचा जो ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये कमरेवर हात आणि नजर समोर आणि पुन्हा 1 2. आता आपण हे जे एक्सरसाइज केले ना, याच्यामध्ये तुमच्या मानेचे जे मसल आहेत, स्टर्नोक्लिडोमास्टॉइड नावाचा मसल असतो आणि ट्रॅपेझियस मसल असतो, जो शोल्डरला आणि अपर बॅकला असतो. जेव्हा तुमच्या मानेला उसण भरते तेव्हा हे 2 मसल्स तिथे इन्व्हॉल्व असतात आणि जे आपण आता एक्सरसाइज केले त्यांनी हे दोन्ही मसल्स रिलीज व्हायला, त्यांचा स्टिफनेस कमी व्हायला मदत होते. पुढचा प्रकार येतो तो म्हणजे शोल्डर श्रग, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत खांदे उडवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शोल्डर रोटेशन, फक्त शोल्डर फिरवायचं आहे. 1 2 3 4 5. आता मागून पुढे 1 2 3 4 5. छोट्या छोट्या एक्सरसाइजेस पण पॉवर एक्सरसाइजेस आहेत. त्यानंतर एक सोपी एक्सरसाइज अजून एक, याच्यामध्ये दोन्ही हात असे एकावर एक ठेवायचे आणि आपण असं खाली जेव्हा मान करतो तेव्हा एक असा उंचवटा इथे लागतो, ज्याला C7 वर्टिब्रा म्हणतात. तर त्या उंचवट्यावर
हे दोन्ही हात एकावर एक असे ठेवायचे आहेत. त्यानंतर मान तुम्हाला जेवढी मागे नेता येईल म्हणजे ते दाबायचे आहेत. पोनसोटा दाबायचा दोन्ही हातांनी आणि मान जेवढी मागे नेता येईल तेवढी न्यायची आहे. हा C7 जो पॉइंट आहे ना, एक प्रकारचा मर्म चिकित्सा आहे ती आयुर्वेदातील. त्याच्यावर तुम्ही जेवढं दाबाल, खूप जोरातही नाही दाबायचे कारण आपल्याला एवढा जोर लागत नाही स्वतःला. अशा प्रकारे जितकं मागे जाता येईल तितकं मागे जायचं आहे. ह्याने सुद्धा तुमच्या अप्पर बॅकचे मसल्स असतात ते मोकळे व्हायला मदत होते. पुढचं एक येतं कटी चक्रासन. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण मणका जो आहे म्हणजे मोकळा होतो. याला म्हणतो आपण की स्पाईन ट्विस्टिंग. त्याच्यामध्ये पूर्ण मागे जायचं जेवढं जाता येईल. विशेषतः कमरेचे पण ज्यांना त्रास आहेत ना, मानेच्या मणक्यांबरोबर कमरेच्या मणक्याचे, तर कंबर थोडक्यात मोकळी होते जस्ट तुम्ही हा एक्सरसाइज केला तरी. ह्याच्यामध्ये मी दोन्ही माझ्या पायांमध्ये एवढं अंतर ठेवलं आहे, खांद्या एवढं. आणि पाय उचलायचे नाही आहेत. जेवढं पाय जमिनीवर घट्ट रोवून आपल्याला मागे जितकं मागे जाता येईल तितका तुमच्या मणक्याला पीळ बसतो. आणि जेवढा चांगला पीळ बसेल तेवढे तुमचे तिथले पाठीचे मसल्स हे चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतात. त्यांच्यामध्ये असलेला जो स्टिफनेस आहे तो कमी होतो. ह्या साध्या स्पाईन ट्विस्टिंगने सुद्धा, साध्या वाटणाऱ्या एक्सरसाइजने सुद्धा तुमच्या मणक्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि तिथे तुम्हाला व्यवस्थित व्यायाम मिळतो आणि तिथलं दुखणं कमी यायला सुरुवात होते. म्हणूनच मानेच्या मणक्यांचे ज्यांना त्रास आहेत, वारंवार मानेचं दुखणं आहे किंवा तिथे उसण भरते, त्यांनी हे एक्सरसाइज रोज न चुकता करायला सुरुवात करा. तुम्हाला नक्की म्हणजे नक्की फरक जाणवेल. तर व्हिडिओ एकटेच बघू नका, सगळ्यांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. असेच छोटे छोटे एक्सरसाइज, सोपे एक्सरसाइज तुम्हाला अजून बघायचे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण जरूर अशा प्रकारचे सोपे सोपे एक्सरसाइज जे सगळ्यांना करता येतील ते नक्की घेऊन येऊयात.